नवरात्रीमध्ये फराळासाठी छानपैकी चटपटीत असे हे जिरा आलू नक्की ट्राय करा। त्याच्यासाठी कढईमध्ये तूप किंवा तेल तापत ठेवायचं, त्यामध्ये 1-1.5 चमचा भरून असे जिरे टाकायचे। जिरे थोडे तडतडून झाले की शिजवलेले बटाटे कट करून टाकून घ्यायचे आणि चांगलं परतून घ्यायचं। मग ह्याच्यामध्ये 1 चमचा फक्त लाल तिखट टाकायचं, वरून थोडंसं चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर सारी टाकून मिक्स करून घ्या। हवं तर तुम्ही याच्यावर मस्तपैकी लिंबू पिळून खाऊ शकता। चटपटीत झणझणीत असे हे बटाटे लागतात ना, जिरा आलू आहे, मस्त वाटतात खायला। उपवासामध्ये साबुदाण्याचा पराठा, साबुदाण्याच्या पुऱ्या करून त्याच्यासोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा चहासोबत तुम्ही हे चटपटीत जिरा आलू खाऊ शकता। एकदम मस्त वाटतात फराळामध्ये खायला। तर मी व्रतासाठी आज हे चटपटीत जिरा आलू बनवलेले आहेत, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि पाहू शकता किती मसालेदार आणि असे झणझणीत हे जिरा आलू तयार झालेले आहेत। अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइबर करा, लिंबू पिळून याचा मस्तपैकी आस्वाद घ्या आणि नवरात्रीच्या सगळ्यांना